नाशिकमधील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तरुणांनी यात्रेकरूंचे संरक्षण करण्यासाठी कुंभ कवच हा विशेष उपक्रम सुरू केला आहे। या उपक्रमामुळे भाविकांना नुकसान किंवा अनुचित घटना घडल्यास त्यांच्या कुटुंबियाशी लवकरात लवकर संपर्क साधता येईल। प्रयागराजमधील गेल्या कुंभमेळ्यात मोठ्या संख्येने भाविक गर्दीत हरवले आणि काही अपघात झाले होते। या घटना लक्षात घेऊन नाशिकच्या तरुणांनी तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा व्यवस्था विकसित केली आहे। नाशिकमधील रामकुंड संकुलात आयोजित शिबिरातून कुंभ कवच औपचारिकपणे सुरू आहे। कुंभ कवचचे संस्थापक वेदांत बागुल यांनी स्पष्ट केले की ज्या अंतर्गत प्रत्येक नोंदणीकृत भाविकाला एक QR कोड असलेला मनगट बंद मोफत दिला जाईल। वेदांत बागुल यांनी स्पष्ट केले की हा QR कोड व्यक्ती आणि त्याचे पालक कुटुंबाबद्दल आवश्यक माहिती सुरक्षितपणे संग्रहित करेल। जर एखादा भाविक गर्दीत हरवला तर अधिकृत व्यक्तींकडून QR कोड स्कॅन केल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची माहिती उपलब्ध होईल, ज्यामुळे हरवलेला व्यक्ती त्याच्या कुटुंबियाशी त्वरित भेटता येईल। अशी संकल्पना घेऊन हे वेदांत बागुल यांनी ही संकल्पना कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणली आहे। नमस्कार। येत्या कुंभमेळ्यासाठी नाशिक कुंभसाठी कुंभ प्राधिकरण आणि नाशिक पोलीस आणि आमच्या कुंभ कवच टीमकडून हा एक छोटासा उपक्रम मॉक ड्रिल आम्ही आज घेतोय। याच्यामध्ये नाशिक कुंभमध्ये येणाऱ्या लोकांसाठी आपण एक सेफ्टी सिस्टीम डेव्हलप केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण एक त्यांना रिस्टबँड प्रोव्हाइड करतोय। सो या रिस्टबँड प्रोव्हाइड केल्यामुळे जे पण येणारे नागरिक आहेत ते सुरक्षित आणि सिक्युअर असणार आहे। त्यांना आपण रिस्टबँड प्रोव्हाइड करून त्यांच्या फॅमिलीची पूर्ण सेफ्टी आपण बघतोय, जेणेकरून जर कोणी त्यांच्या फॅमिली मेंबर्स मधलं कोणी हरवलं तर इमिजिएटली त्यांचा QR कोड स्कॅन करून आपल्याला फॅमिलीची इन्फॉर्मेशन फिल करता येईल। हे सुभाष कासर पंचवटी स्थानिक कार्यकर्ते आहे। एक कुंभ कवच जे ही कल्पना जे राबवलेली अतिशय उत्तम आहे आणि येणाऱ्या कुंभमेळ्यातील जे करोडो लोक येतात त्यांना जर आपण ही जर पुरवली व्यवस्था तर आणखी सुकर होईल आणि सोयीस्कर होईल। पुढे कोणाची म्हणजे मिसिंग जे झालेले आता याच्या आधी सुद्धा काही मुलं वगैरे ना इथे राहून गेलेले की ते लहानचे मोठे झालेले इथे, अशी परिस्थिती इथे। कशी संकल्पना आहे? ही संकल्पना एकदम उत्तम आहे। याच्यात आणखी जे नवीन येतील पब्लिक जे येईल त्यांची आणखी सुरक्षितता व्हायला पाहिजे। आता हे स्थानिक आहे म्हणून मी ठीक आहे, मला किंवा इथल्या सर्व लोकांना सगळी कल्पना येते, खास खळगे जेवढे ना तेवढे माहिती आहे इथले, म्हणजे नवीन लोकांना याची कल्पना व्हायला पाहिजे। प्रशासनाने याला मान्यता दिली पाहिजे। हा, प्रशासनाने मान्यता दिलीच पाहिजे, कारण हा सुरक्षेचा विषय आहे आणि जे येणारे कोटी लोक येणार आहेत त्यांची अगदी योग्यरित्या व्यवस्था होईल। अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक।